ऐकता याच्यावर देखील सखोल चर्चा झाली पाहिजे। आणि आम्ही शहरामध्ये आज पहिला दिवस आहे, आम्ही संकलन केंद्र उभा केलंय। या संकलनाद्वारे आम्ही रोज एक एक माहिती घेणार आहोत। हे बघा, या मोहीममध्ये आम्ही दोन प्रकारचे अर्ज दिले। पहिला अर्ज असा आहे की ज्याच्यामध्ये ज्यांची गरज पडले ते महानगरपालिका आयुक्ताला, न्यायालयाला आणि कोर्टाला आम्ही माहिती देणार आहोत। आपण कोर्टाला अशी माहिती देणार आहोत की तुम्ही आमची गरज पडले, तुम्ही पंचनामा केला नाही, उधर 75 ले रहे सर और हमारी तरफ 100 ले रहे। केला नाही, तुम्ही पंचनामा न करता आमचे घर कसे पाडले, तुम्ही घर पाडत असताना आम्हाला नोटीस का दिली नाही, तुम्ही ज्या ठिकाणी आवश्यक रुंदी असेल 30 मीटर असेल, 40 मीटर असेल, आमची बघितली म्हणते 75 फूट असेल, तुम्ही मोबदला आम्हाला का दिला नाही आणि मोबदला न देता कुठल्या कायद्यामध्ये तुम्ही काढलं, या प्रकारचा अर्ज आम्ही महानगरपालिका आयुक्ताला आमच्याकडे 75च पाहिजे सर, मोबदला द्या। आणि 7 दिवसाचा आपण मोबदला दिला नाही, कारवाई करत असताना तुम्ही नोटीस द्यायला पाहिजे होती, 15 दिवसाची सुनावणी व्हायला पाहिजे होती, त्यानंतर मोबदला दिल्यानंतर 4 आठवड्याच्या आत कारवाई व्हायला पाहिजे होती, परंतु तसं झालं नाही। दुसरी आमची मागणी आहे की ज्यांच्या घरावर मार्किंग आहे त्या घरांवर मार्किंग करत असताना तुम्ही कुठल्या अधिकारात मार्किंग केली, तुम्ही मार्किंगच्या अगोदर नोटीस दिली का, तुम्ही नोटीस का दिली नाही, तुम्ही माझं घर पाडत असताना मला तुम्ही काय मोबदला देणार, ही देखील माहिती आम्ही त्याच्यामध्ये विचारली। सर्व नागरिकांनी हे अर्ज भरायचे। या अर्जामध्ये कोणाचं किती घराचं नुकसान होते, पत्रे किती होते, स्लॅब किती स्क्वेअर फीटचा होता, गर्डरचं घर होता का, घरात होळी होती का, ह्या देखील गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी बघायच्या आहे। आणि तुम्ही ह्या का बघितलं नाही असे 2 प्रकारचे अर्ज आम्ही देतो। आता माझ्या उद्योग बाकी होते आहे, यांची तर वेगळाच प्रश्न आहे, यांना सांगितल्यांना लेखी दिलं की आम्ही तुमचे घर रिकामे करतो, जागा करतो, तुम्हाला आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेची घरं देऊ, परंतु तुम्ही ते दिले नाही, गेले की ते रवाना करता। परवा त्यांच्या परिसरामध्ये एक नेते आले रस्त्याच्या उद्घाटनला, यांनी प्रश्न विचारला, ते गाडीत बसून पळून गेले। तर माझा महानगरपालिका आयुक्तांना सवाल आहे की तुम्ही घर पाडत असताना नोटीस का दिल्या नाही। माझा त्यांना सवाल आहे की घर पाडल्यानंतर तुम्ही मोबदला का दिला नाही, तुम्हाला लँड ऍक्विजिशन ऍक्ट मान्य नाही का। आणि शेवटचा प्रश्न त्यांना, मुख्यमंत्र्यांना जमानत नाही, तुम्ही न्यायालयाला जमानत नाही, तुमच्या आमच्या विनंतीला जमानत नाही, तर कोणती शक्ती तुमच्या मागे